श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित व्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. आजचा व्लॉग जरा हटकेच असणार आहे, तेव्हा कुठेही न स्किप करता हा ब्लॉग संपूर्ण पहा. कोकणातील हा ब्लॉग असणार आहे, पण कोकणातला नाही हा ब्लॉग आहे. कोकणामध्ये सावंतवाडी एक सुंदर शहर आहे. या शहरामध्ये एक तुंबडाळ असं निसर्गसंपन्न गाव आहे आरोस. या गावातील चाकरमानी कामानिमित्त धंद्यासाठी मुंबईत स्थायिक झाले आहेत. आरोस ग्रामस्थ मंडळ मुंबई याने एक स्नेहसंमेलन आयोजित केलं आहे. या स्नेहसंमेलनासाठी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री संदीप दळवी यांना आमंत्रित केले आहे. तसेच इतिहास संशोधक माननीय श्री अप्पा परब साहेब यांचासुद्धा इथे जाहीर सत्कार केला जाणार आहे. तर आपण हा प्रोग्राम न चुकता संपूर्ण हा व्हिडिओ पहा. आणि ह्यामध्ये खूपच मनोरंजक कार्यक्रमसुद्धा आहेत. जादूचे प्रयोग होणार आहेत, हळदी कुंकुम फंक्शन होणार आहे आणि इतर खूप कार्यक्रम आहेत. तर न चुकता हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही आनंद घेता येईल. हे चाकरमानी मुंबईत असूनही त्यांना आपल्या गावाची खूप ओढ आहे आणि गावकऱ्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी एक छानसा प्रोग्राम इथे आयोजित केला आहे. हे आरोसचे चाकरमानी मुंबईत राहूनही सर्व एकजूट आहेत. आपली एकजूट टिकून ठेवण्यासाठी त्यांनी हे स्नेहसंमेलन आयोजित केलं आहे. त्यांना आपल्या गावाबद्दल खूप प्रेम आहे आणि हे प्रेम टिकून राहण्यासाठी त्यांनी सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी हा स्नेहसंमेलन आयोजित केलं आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी सुद्धा या गावचा एक रहिवासी आहे आणि हे सर्व मित्रपरिवार मला लाभले आहेत. आजचा हा व्हिडिओ शूट करून मी तुम्हाला हे दाखवून देणार आहे की हे गावकरी सर्व कसे एकत्र आहेत, एकजुटीने कामाला लागतात, एकजुटीने संघर्ष करतात आणि एकजुटीने गावाच्या प्रगतीसाठी हातभार लावतात. सर्वप्रथम श्री देवगिरोबा देवी माऊली आणि रवनाथला वंदन करून आज या मुंबईच्या ठिकाणी आरोस ग्रामस्थ मंडळ मुंबई या मंडळाचा स्नेहसंमेलन हा कार्यक्रम आरोस ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळाने आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला आमचे आरोस ग्रामस्थवासीय पुरुष महिला भगिनीने प्रचंड संख्येने अशी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंधेरी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला आवर्जून आमचे यूट्यूबवाले अजित शिरोडकर साहेब आलेले आहेत आणि ते इकडचं आता आपलं थोडक्यात माहिती घेत आहेत. आरोस ग्रामस्थ मंडळ मुंबई हे कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये काम करते. मुंबईतील जे लोकांचा प्रसंग कुठे काही झालं तर ते धावून जातात, लग्न कार्याला जातात आणि अशा प्रकारे लोकांना एखादी वैद्यकीय मदत असेल तर ती पण सेवा हा मंडळाच्या मार्फत दिली जाते. विशेष करून इयत्ता 10वी 12वी पदवीधर आणि इतर जे सगळे वकील व डॉक्टर ज्या पदवीधर क्षेत्रातील लोकांना बक्षिसं देऊन त्यांचा पण सत्कार केला जातो. अशा प्रकारे हे चांगली कामगिरी आज आरोस ग्रामस्थ मंडळ करते. इथे राहून येते, गावावर त्यांचं लक्ष आहे. गावच्या ठिकाणी गावाचा विकास होण्यासाठी आज आरोस मंडळ मुंबई ही सर्वतोपरी प्रयत्न करतात. कुठलंही काम गावी असेल तर या मंडळाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी देवाचं काम असू दे किंवा समाजाचा सार्वजनिक काम असेल, एखादा रामनवमी कार्यक्रम असू दे किंवा जत्रा असू दे, या कार्यक्रमाला आवर्जून सर्व मंडळातले कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असतात. खास करून आमचे विनायक कळमुटकर हे आमचे तिकडे यूट्यूबवाले आहेत, ते प्रत्येक कार्यक्रमाला स्वतः हजर राहून फोटोग्राफरिंग करत असतात आणि जेणेकरून हा मुंबई मंडळाची कशाप्रकारे कामगिरी आहे. तसंच आज आमच्या गावामध्ये देवगिरोबा मंदिराचं काम हे एकदम जोरात चालू आहे आणि त्यासाठी मला वाटतं मुंबईतनं जवळजवळ जो अर्धा पैसा जवळजवळ 2-2.5 कोटीचं बजेट आहे, 1-1.5 करोड हे मुंबईच्या मंडळांनी आतापर्यंत तिथे सुपूर्द केलेले आहेत. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. विशाल हॉलच्या मागे विशाल विशाल हॉलच्या मागे विशाल हॉल.
करूया हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडू सर्वांना आपले व्यवस्थित शुभाकामना करतो. तसेच महिला अध्यक्षा अशोक नाईक या ठिकाणी शिल्प वाढवून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतात. विनंती करतो त्यांनी शिवपुत्रीने हा घालावा. क्षत्रिय कुलावंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. Shivaji Maharaj was a great king from India. He was born on 19 February 1630 at Shiwari in Maharashtra. His father's name was Sanaji Bhosle and mother's name was Jijabai. He was the founder of the Maratha Empire. He died on 3rd April 1680. Jai Shivaji, Jai Bhavani, Jai Shivaji, Jai Bhavani. Thank you. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बारामती येथे सध्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. त्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेसाठी बारामती येथे जात असताना सकाळी पहाटे 9 वाजता त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खरं तर अजित पवारसारखा माणूस या महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही. असा माणूस ज्या माणसाने माया जी काही गमावली असेल ती, पण आपण सर्वांनी टी आपल्या टी व्ही स्क्रीनमध्ये बघितलं असेल जी माणसं त्या माणसाने गमावली, त्या माणसाच्या कमाईच्या जोरावर ते इतके लोकप्रिय झाले होते. अशा कर्तव्यतत्पर कार्यसम्राट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आपण सर्वांनी 2 मिनिटं उभे राहून श्रद्धांजली अर्पण करावे. ती स्वतः या ठिकाणी हार्मोनियम वाजवणार आहे. देवा तुझ्या नावाचा रे डंका. यार
आपल्या मंडळाचे सेक्रेटरी संपादक सुनील नाईक आणि आमचे सुनील नाईक साहेब जोराच्या आवाजासाठी कारण आज खरोखरच आरोग्य ग्रामस्थ मंडळाची एक खंबीरपणे नेतृत्व धुरा सांभाळत आहेत त्यांचा आम्हालाही अभिमान आहे. त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं प्रस्तावना सुरू करावी. देवगुरुबा देवी माऊलीला नतमस्तक हो. आरोस ग्रामस्थ मंडळाचं आज स्नेहसंमेलन हा कार्यक्रम आज या अंधेरी कामगार कल्याण भवन या हॉलमध्ये आज आयोजित केला आहे. उपस्थित सर्व आरोस ग्रामस्थ मंडळाचे सभासद तरी आज आपलं हे सगळे जे मुंबई रहिवासी आहेत जे नालासोपाऱ्यापासून डोंबिवलीपर्यंत राहतात त्या सर्वांना एकत्रित आणून हा आपला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आम्ही आपला पार पाडूया. कारण त्यांचा गुणगौरव करूया तसंच महिलांचा पण हळदी कुंकू कार्यक्रम करूया. स्नेहसंमेलन याचा अर्थ सगळे एकत्र येऊ. आम्ही जे मुंबईत विखुरलेले आहोत ते एकत्र येऊन या एका स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामुळे एकत्र येतो आणि अशा कार्यक्रमामुळे शोभा वाटते. माझ्या सहकार्याने रात्री पण आम्ही इथं या हॉलमध्ये 9-10 वाजेपर्यंत होतो. हा सगळं आयोजन करण्यापासून संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करण्यापासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आज आपण एवढ्या मोठ्या श्री देवगुरुबा जीर्णोद्धार या मंदिरासाठी या मंडळाने फार असं मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि पण कृतज्ञता व्यक्त केली की मुंबई मंडळाने जास्तीत जास्त वर्गणी देऊन मंदिराला सहकार्य केलं. एकच सांगेन की आम्ही आपलं एवढं मंदिराचं झालं 75% काम पूर्ण झालेलं आहे. देवगुरुबाच्या कृपेने कुठल्याही कामाला अडथळा आला नाही आणि ते माझ्या मते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने 100% इतर गावापेक्षा अभिमान वाटतो की आमचं देवगुरुबाचं मंदिर सगळ्यापेक्षा मोठं आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे.
आमचे मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आणि इतिहास तज्ज्ञ दुर्गाप्रेमी सन्माननीय आपा परब साहेब यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार मंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मी आजच्या या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय संदीप दळवी साहेब लाभलेले आहेत. म्हणजे भाऊ मयेकर होते म्हणून या ठिकाणी आम्ही गेली बरेच वर्ष आणि त्यासाठी मी आजच्या या आमच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय संदीप दळवी साहेब लाभलेले आहेत. आजच्या या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी भाजपा कोकण विकास आघाडीचे मुंबई उपाध्यक्ष सन्माननीय सुभाष आरोस्कर हेही आलेले त्यांचे या ठिकाणी आपण जोरदार टाळावून स्वागत करूया. वेळ काढून या ठिकाणी साहेब आलेले आहेत. धन्यवाद. ते मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आणि इतिहास तज्ज्ञ दुर्गाप्रेमी सन्माननीय आपा परब साहेब यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार मंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे. सन्माननीय श्री संदीप सीताराम दळवी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस हेही आपल्या गावचेच आहेत आणि आपल्या कार्यक्रमाला वेळोवेळी आवर्जून उपस्थित राहतात. आम्हाला त्यांचं बोलायचं सहकार्य लाभत असतं. हा एक आम्ही कार्यक्रम होतेवेळी दादाकडे गेलो होतो. दादा बोलले तू दुसराच कार्यक्रम करा, मी तुमच्या मागे आहे. आणि यावेळी इलेक्शन असून पण दादासाठी आम्ही पण भरपूर प्रयत्न केला. आमच्या मंडळाचे जवळजवळ मी सुनील नाईक, भाऊ मयेकर, दीपक, पुन्हा आपला नितीन परब, बरीचशी मंडळी आम्ही आमच्या एरियात पण कार्यक्रम असताना इलेक्शनचा आम्ही तिथे पण आता एका प्रेमापोटी आम्ही आंध्रीला पण दुर्दैव आमची स्थिती आली नाही. तरी पण संदीपला घालू नका. तुमचं कुठलंही कार्य असेल तर मी तुमच्या मागे सदैव उभा राहील. आणि त्या पद्धतीत सन्माननीय आमचे संदीप दादा यांनी आम्हाला भरपूर अशी मदत केलेली आहे. त्याबद्दल मंडळाच्या वतीने सदस्य आभार. आणि तसे आमच्या मंडळाचे सन्माननीय सरचिटणीस सुनील नाईक यांना मी विनंती करतो, सन्माननीय संदीप दळवी यांना चाय श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करायचा आहे. सन्माननीय सुनील नाईक साहेब. इथपर्यंत येऊन जे मोलाचं काम केलं आहे असं आमचे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शरद परब यांचा या ठिकाणी आम्ही सन्माननीय संदीप दळवी यांच्या वतीने शाळेत श्रीफळ सत्कार करतो आहे. तसेच आमच्या मंडळाचे तालुका संपर्क प्रमुख हेही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचं शेड्यूल बिझी असतं, पण आरोस हे नाव घेतलं की त्यांच्या रक्ताध्यक्ष रक्त निर्माण होतं आणि ते आपले कार्यक्रम बाजूला ठेवून आमच्यासाठी नेहमी धावून येतात. आजच्या कार्यक्रमाला त्यांनी आम्हाला बहुमूल्य असं मदत केलेली आहे. आणि मी आपल्या मंडळाचे मी सन्माननीय संदीप दळवी यांना विनंती करतो, सन्माननीय राजू नाईक यांचा आपल्या हस्ते सत्कार व्हावा.
लाडके बाबू कुंभार यांचाही आम्ही या ठिकाणी आज सत्कार घेतो आहे आणि त्यासाठी मी एक ज्येष्ठ आपले सगळे कार्यकर्ते आहेत त्यामुळे बाबू कुंभार यांचा सत्कार मी संदीप दळू साहेब यांना विनंती करतो त्यांचाही त्या सत्कार करून द्यावा. मंडळाचे उपखजिनदार सन्माननीय पांडुरंग कळवणकर ज्यांना आपल्या मंडळाविषयी एवढा आदर आहे आणि आपल्या कुठलाही कार्यक्रम असू दे देवाचा मंदिर बांधायचं असेल काय असेल तर असं बोलूया तसं बोलूया आणि असं आवड त्यांना भरपूर असते पण त्यांना आता जमत नाही तरी पण या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आणि आपल्या मंडळाला कुठेतरी आपण जागा घेऊ यासाठी पण त्यांनी प्रयत्न केले होते. असे आमचे सन्माननीय लाडके पांडुरंग कळवणकर साहेब यांना मी संदीप दळवी साहेब यांना विनंती करतो त्यांना शाल सोबत देऊन त्यांचा सत्कार करा. सेक्रेटरी एक धडाकेबाज नेतृत्व करणारे आणि तसं की स्वखर्च करून पैशाची तमाम न लागता मंडळासाठी झटणारे सन्माननीय सुनील नाईक साहेब यांचा मी संदीप दळवी साहेब यांना विनंती करतो त्यांना पुष्प 4 श्रीमंत देऊन त्यांचा सत्कार करतात. कारण आम्ही वेळोवेळी या मंडळाला आम्ही सांगितलेला शब्द आम्हाला सांगितलं आम्हाला अमुक नाटक घ्यायचं आहे तुम्ही घ्या हा शब्द नाही तर आर्थिक बाबतीत देखील मदत पण करायची आमच्याबरोबर कुठे पण यायचे सगळ्या कार्याला आम्हाला सहकार्य असायचं. तसंच त्याच पद्धतीत त्याच पावलाने आणि त्याच मार्गाने चालणारे आमचे बंधू संदीप दळवी याने आजही आमच्या शब्दाला मंडळाला जो शब्द दिला की तुम्ही कार्यक्रम घ्या मी आहे तुमच्यावर त्याने सरळ रस्ते मदत करून ह्या कार्यक्रम आम्हाला यशस्वी करण्यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. आपणचं तर आम्हाला खूप मोठं सहकार्य आहे म्हणजे सल्ला आपणच्या खोलीवर आम्ही मिटिंग घ्यायचो पहिलं सुरुवातीला स्थापन केलं तर आपणच्या खोलीवर 2 मंडळ स्थापन केलेलं आहे तेव्हा लाख मुलाचा सल्ला पण त्यांचा आम्हाला या मंडळाला लाभलेला आहे. श्री संदीप दळवीकर तेव्हाही कधी उपलब्ध होतात भाऊ असं काम करायचं आहे इकडे जायचं आहे खर्चाने स्वतःची गाडी घेऊन उपलब्ध असतात आमचे ते सन्माननीय भाऊ वेळकर साहेब यांचे मी सन्माननीय संदीप दळवी साहेबांच्या वतीने त्यांचे सत्कार करावा असे मी विनंती करतो. आता जगून काम करतायत असं आमचे दिलीप नाईक धडाडीचे कार्यकर्ते त्यांचे सत्कार मी सन्माननीय संदीप दळवी साहेबांच्या हस्ते करायला विनंती करतो. सन्माननीय दिलीप नाईक. कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे कोकण विभागाचे उपाध्यक्ष श्री सुभाष आरोस्कर यांना आम्ही आमच्या मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती करतो त्यांनी त्याला शाळा शिकवत देऊन त्याचा सत्कार करायचा. मंडळाचे कार्यकारिणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग बांद्रेचे उपविभाग अध्यक्ष सन्माननीय अजित नाईक यांचाही या ठिकाणी मी सन्माननीय राजू नाईक साहेब यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे.
भगवान दाभोळकर हेही आम्हाला या ठिकाणी भरपूर असं सहकार्य करायचे, काम करायचे. त्यांच्या पक्षात तिकडचं आधी जबाबदारी जे नवीन कार्यकर्ते म्हणून प्रकाश नाईक यांना आम्ही दिलेली आहे. त्यांचा सत्कार मी सन्माननीय श्री सुनील नाईक सेक्रेटरी यांना विनंती करतो, त्यांनी प्रकाश नाईक यांचा सत्कार करायचा आहे. तसेच आमच्या दुसरे त्यांचा आम्ही सत्कार सन्माननीय आमचे आरोग्य साहेब आले, त्यांना शासकीय त्यांचा सत्कार करायचा आहे. यांना विनंती करतो त्यांनी वाटवायचं आहे. तर पूर्वी मी आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते जयेश ढोबळे सन्माननीय संदीप दळवी साहेबांना विनंती करेन, त्यांना शासकीय त्यांचा सत्कार करायचा आहे. विभाग सचिव महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्या धडाड्याने काम करतायत अशा सुगंधा दयानंद नाईक या संपूर्ण महिला मंडळाच्या वतीने संदीप दादा यांना पुष्पगुच्छ देत आहेत, तो त्यांनी स्वीकारावा अशी निवेदन करतो. मी संदीप दळवी साहेब यांना सांगतो त्यांचा सत्कार करावा. आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे सन्माननीय मोहन पांडव साहेब यांचा आत्ताच आगमन होत आहे. आणि कुठल्याही कार्यक्रमाला वेळोवेळी आपल्याला जे फोटोग्राफर आपले विनायक पांडुकर यांचाही या ठिकाणी मी संदीप दळवी दादा यांना विनंती करतो, त्यांचा सत्कार करायचा आहे. आपल्या आरोस गावातील यूट्यूबसाठी आवर्जून उपस्थित असणारे अजित शिरोडकर साहेब उपस्थित आहेत. त्यांना मी सन्माननीय संदीप दळवी साहेबांना विनंती करतो, त्यांनाही शाल पुष्प घेऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आपले शिरोडकर सोनार यांच्यापैकी अजित शिरोडकर आहेत आणि ते पनवेलवरून खास करून आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी दादांच्या हस्ते मी सत्कार करतोय. पुढे कार्यक्रम आता आपण नंतर जेवणाचा जाईल. पदवीधर मध्ये सन्माननीय अमय अजित नाईक जे BMS झालेले आहेत, त्यांचा सत्कार मी आमचे सन्माननीय पांडुरंग कडवकर यांच्या हस्ते करावा असे विनंती करतो. सत्कार आणि बक्षीस द्यायचं आहे. मी सन्माननीय आमचे मंडळाचे उपखजिनदार पांडुरंग कडवकर हे त्यांना बक्षीस देतो. आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याच मंडळातील कार्यकारिणी सदस्य जे वेळोवेळी प्रत्येक मंडळाच्या कामात सक्रिय असतात, जसे आमचे जयेश किंवा भोगळे हे ॲडव्होकेट झालेले आहेत. पण त्यांना मी आमच्या मंडळाचे सेक्रेटरी सुनील नाईक यांना विनंती करतो, त्यांनी त्यांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करायचा. मार्गदर्शन आणि ज्येष्ठ सल्लागार राजू नाईक यांच्या कन्या मानसी रघुनाथ नाईक या डॉक्टर MD ॲथोरेस्टिस झालेल्या आहेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही बक्षीस देऊन आणि सत्कार करणार आहोत. सन्माननीय आमचे ज्येष्ठ सल्लागार आप्पा परब यांना मी विनंती करतो, त्यांनी हे बक्षीस त्यांना द्यायचं आहे. वहिनी व्यासपीठावर येऊन तेही बक्षीस घ्यायचं आहे. याचं माध्यमात आज आमची डॉक्टर ओके झाली आहे, त्याबद्दल आम्हाला अभिमान करावा लागला. हा सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष शरद परब यांनी एक बक्षीस द्यावं विनंती होती. या CA झालेल्या आहेत,
चार्टर अकाउंट या परीक्षा दिलेल्या आहेत ते सन्माननीय श्री राजूताई साहेब यांना विनंती करून त्यांनी न्यायालयात बक्षीस द्यायचं आहे. ते आमचे आता या कार्यक्रमाला गेल्या वर्षीपासून येत आहेत आणि आम्हाला चांगलं वाटतं आहे असे धन्यवाद तुझ्या त्याच्याने आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवडून उपस्थित असते कुठे पिकनिक असतो. भाजपा कोकण विकास आघाडीचे मुख्य उपाध्यक्ष सन्मान्य सुभाष हाऊसकर हे आपल्या विचाराकडे मांडते. सकाळी गाणं बोलून दाखवलं आणि शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला इंग्लिशमध्ये सांगितल्याबद्दल त्याचा या ठिकाणी आम्ही स्वतः बक्षीस देऊन सत्कार नमस्कार. मी विश्व प्रार्थना बोलतो तुमच्या सर्वांसाठी, कारण मी विश्व प्रार्थनांचा फॉलोअर आहे, सद्गुरू भय माऊलींचा फॉलोअर आहे. त्यामुळे विश्व प्रार्थना म्हणून नंतर 2 शब्द बोलतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. मी ॲडव्होकेट डॉक्टर सुभाष आरोस्कर. तर आजच्या प्रसंगी मला खूप आनंद होतोय की मुंबईत राहणारी आरोस गावातली सगळी मंडळी त्यांची मला भेट होते. तर माझा मोबाईल नंबर तुम्ही नोट करा, प्लीज लिहून घ्या. नंबर 9820130449. आता मोबाईल नंबर मी पुन्हा सांगतो, 9820130449. आज कसं भाषण एकदम थोडक्यात करायचं आहे 5-5 मिनिटात, तर मी 5 मिनिटाची मला सवय नाही बोलायची, त्यांना अजून मी 5 मिनिटं घेतो. मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे 2 डॉक्टरेट डिग्री आहे आणि अशा 10 डिग्रीज आहेत. बी ऑनर्स, MA, LLB, LLM, BSc, MSc. आणि मी चांगला काउन्सिलर आहे, मुलांना काउन्सिलिंग करतो की तुम्हाला आयुष्यात काय करायचं. तर आता मी माझा बॅकग्राऊंड सांगतो. माझा मोठा मुलगा तो BE आहे, BE इलेक्ट्रॉनिक्स, MBA फायनान्स आहे. माझी सून आहे मोठी, BSc MBA आहे. छोटा मुलगा गौरव आहे तो, आणि त्याची मिसेस डॉक्टर जोडी, ती दोघं पण डॉक्टर आहेत जर्मनीमध्ये. तर आता 11 फेब्रुवारीला जर्मनीला जाणार 3 महिन्यासाठी आहे. तुम्ही नंबर एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही कधीही काउन्सिलिंगसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कारण आरोसमध्ये राहणारी सगळी कुटुंब तुम्ही माझ्या कुटुंबाचा एक भाग समजतो. देवगिरोबा नतमस्तक होऊन आज आरोप ग्रामस्थ मंडळ स्नेह संमेलन या कार्यक्रमाला आज स्नेह संमेलन होतं. आपल्याला चर्चगेट ते विराट आणि CST ते कल्याण डोंबिवलीपर्यंत लोक आली ते येत होती. त्यांना उशीर होत होता, पण आमचे आरोस गावचे 2 ग्रामस्थ जे जवळजवळ 550 किलोमीटर आले आणि ते टायमिंगवरती आले. सुरेश बिर्जे आणि आमचे बाबी नाईक रमेश, त्यांचं मी आवर्जून त्याचे आभार माने. आणि या कार्यक्रमासाठी आमचे कार्यकारी मंडळ आहे, हे जवळ गेले 15 दिवस
रोज संध्याकाळीचे ते कामात आल्यानंतर 6 नंतर तेव्हा 8-9 वाजेपर्यंत चर्चा आणि आयोजन करत होते. आवर्जून उपस्थित राहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सन्माननीय संदीप दादा यांना विनंती करतो त्यांनी आपले या ठिकाणी विचार मांडावे. श्री देवगिरोबा व देवी माऊली यांना नमस्कार करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत काही शिवछत्रपती यांना नतमस्तक होऊन खरं तर पहिल्या एकदा आम्हाला वर्षातून एका गावाला जायला संधी मिळायची आणि गावोगावांनी बघायला अतिशय आनंद व्हायचा. आता वर्षातून 2दा संधी मिळायला लागली आहे. एक गावाला असताना संधी मिळायला लागली आणि आपल्या ह्या आरोग्य मंडळाने मुंबईत कार्यक्रम केल्यापासून दुसऱ्यांदा संधी मिळते. तुमच्या माध्यमातून आम्हाला गारोस या ठिकाणी बघायला मिळतो. या सगळ्या आयोजकांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की आम्हाला आज आरोग्य गावाला आमची मुंबईचे लोक आमच्यासमोर कोण आमच्या सोबत कोण आहे ते बघायला मिळालं, त्याची सेवा करायला संधी मिळाली. मगापासून बऱ्याचदा उल्लेख निघाला माझ्या वडिलांचा आबांचा. साहेबांच्या पुण्याच्या माध्यमातून आज मला इथे तुमचं नेतृत्व करायची संधी मिळाली आणि मग मी आबा म्हटलं की आरोस म्हटलं की गिरोबा आणि माऊलीला गेल्याशिवाय आबांचं आणि मारुतीचं दर्शन घेतल्याशिवाय आबांचा दिवस पूर्ण व्हायचा आहे. आणि गावाला आल्यानंतर त्या बाकड्यात बसून प्रत्येक गावाला चौकशी करणं हा आबांचा नित्यक्रम. त्या आबांकडनं आम्हाला मुंबईत नाव मिळालं. मुंबईतील बऱ्याच लोकांनी सेवा करायची संधी मिळाली. पक्ष कुठलाही असला, त्यांचाही पक्ष कुठला असला, माझाही पक्ष कुठला असला तरी आबांचा मुलगा हे कधीही माझ्या पाठीवर हल्लं नाही आणि आहे पुढे हलू नये याची विश्वास देत राहतात. ह्या बाबांच्या नावाचं त्याच्याबरोबर लागलेलं आरोग्य नाव हे सतत कसं पुढे जाईल याबद्दल मी चिंतित आहे. आणि हे करता करता अशी सार्वजनिक उत्सव मंडळ जे आबांचं गणपतीचं मंडळ आहे त्या माध्यमातून लोकांनी सेवा करायला मिळाली आणि हा मंडळ त्या श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा आज जवळपास 7,500 स्क्वेअर फूटचा हॉल आहे. मुंबईमध्ये असं एकमेव मंडळ असेल ज्या मंडळाचा स्वतःचा AC एवढा मोठा हॉल आणि मग मंडळाच्या आग्रहास्तव सगळ्यांचे एक निर्णय ठरला. हे अख्खं मंडळ असं मुंबईतले एक राजकारणी म्हणून नसेल ज्याने अशा मंडळाच्या मोठमोठ्या जागा विकून स्वतःची घरं घेतलेली आहे. आम्हाला असं एकमेव व्यक्तिमत्व असेल, माझे वडील असं म्हणून सांगत नाही, ज्याने ही जागा जपून टिकून ठेवली आणि त्याचा 7,500 स्क्वेअर फूटचा हॉल तयार केला. आजही आम्ही वंदू किचनमध्ये राहतो. जर झालं असं शकतं तर त्या हॉलमध्ये बरीच जागा विकून स्वतः 2,000 स्क्वेअर फूटचा घर घेऊ शकलो असतो. हे आरोग्य गावचे संस्कार आहे. त्या आरोग्य गावच्या आजोबांचे आमचे आवडील चिरंजीव आहे. मगाशी राजूने खूप किमतीने बोलले, गंभीर मुद्दा होता त्यांचा की आपल्या जागा आता परप्रांताने विकल्या जात आहे. त्या गिरणी कामगार आजोबांनी माझ्या त्यांची जागा द्यावी, त्यांना गिरणी कामगारांचे पैसे मिळाले. त्या गावाला घेऊन जागा घेतल्यानंतर त्याची 4 गुंठे जागा आपल्या गावातल्या मुलांना शिक्षण द्यावं ह्या पोटतिडकीने त्यांनी गावाला लोकांना दान केली. आणि ज्या गंभीरतेने राजूजींनी हा मुद्दा घेतला की आपली माणसं जागा विकायला निघाली, त्यावेळी आपल्या पूर्वजांनी विचार केला होता की नाही, आपल्या गावाला आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे. त्यातली ह्याला ज्या पद्धतीने गुंठ्याचे भाव ऐकतोय त्यावेळेच्या ज्या भावात त्यांनी जागा विकत घेतली होती आमच्या आजोबांनी, त्यातली जागा त्यांनी शाळेला दिली. तेच संस्कार त्यांच्या मुलांमध्ये आव्हानामध्ये आले आणि तेच स्वतः त्या लोकांनी मुंबईत चालू ठेवला. आणि सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम घेतल्यानंतर त्या मंडळाचा नगर शाखा प्रमुख झाले, नगरसेवक झाले आणि आरोग्य आमचे आमदारही झाले. हा मुद्दा खरं तर मला मांडायचा होता. सभागृह असं नाव द्यावं, असं नाव
आता 2-15 दिवसावरती आमचं नामकरण पण होईल. त्या नामकरणाला तुम्हाला बोलवण्यात येईल. ह्या सगळ्यातून उदाहरण मगाशी माझी भाऊ किंवा सगळ्या बहिणीचे मित्र आशिषजींचा याला उल्लेख झाला. त्या कार्यक्रमाला येणार होते. त्यांना आता 3-4 दिवसा अगोदर तेलंगणाच्या महानगरपालिकेची मुख्य जबाबदारी ही माझ्या कुटुंबातील माझे आशिषजी शेलार जे पालकमंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहे, आपल्या आरोग्याच्या माध्यमातून गावाच्या मंडळाच्या माध्यमातून आपण त्यांना विनंती करू की अपापरांना सरकारचा राज्य सरकारचा एखादा पुरस्कार मिळाला पाहिजे. या प्रकारची विनंती आपण आरोग्याच्या माध्यमातून करू. आपण जो काही वसा इतिहासाचा छत्रपतींचा जो हातात घेतला आहे तो आपल्याला असाच पुढे घेऊन जावा लागेल. आपण आपल्याला पाया रचून दिलाय. आपणच्या इतिहासाची पुस्तकं जी बनती ती आपण आपल्या प्रत्येक ठिकाणी आपण त्या ठिकाणी नोकरी करतो, ज्या ठिकाणी आपण कामं करतो, ज्या ठिकाणी आपण आपला उद्योगधंदे करतो, त्या ठिकाणी आपण आपणची पुस्तकं ठेवली गेली पाहिजे. ती पुस्तकं भलेही विकत घेऊन आपण करतो आपल्या मुलीच्या माध्यमातून आणि मी तुम्हाला लोकांना भेट देईन. पण आपल्या गावाचं जे विभूषण आहे हे इतरांपर्यंत गेलं पाहिजे या प्रकारची इच्छा व्यक्त करतो. आमचे सन्माननीय आप्पासाहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपले विचार मांडावे. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा सह्यगिरीचा राजा देवाची देवा शंभू महादेवा महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजा भवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आरोज गावाचं दैवत महिषासूर मर्दिनी आणि संरक्षक ग्रामदैवत श्रीदेव देवबा यांना प्रथम वंदन करतो. उपस्थित मान्यवर आणि समोर सभागृहात जमलेले बंधू आणि भगिनी, आयुष्याची 75 वर्ष, आता 83 वर्ष वय आहे, पण अजून म्हातारा झालं नाही. जबरदस्त आत्मविश्वास आणि तो तुमच्यासाठी सांगण्यासाठी माझ्याकडे लिहिलेला आहे. शालेय जीवनातला जो इतिहास आहे तो स्टोरी सब्जेक्ट. बाह्य जीवनात जे काही चाललेलं आहे ते राजकारण, पण कसं जगावं हे छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलं. कसं मरावं हे छत्रपती संभाजी राजांनी शिकवलंय. कसं लढावं हे ताराबाई महाराजीने शिकवलंय. स्त्री ही जननी सर्व सुखाची, माता दुहिता भगिनीसाठी एक क्षणाची ती पत्नी आहे, परंतु अनंत काळची माता आहे. आज ही संधी मला मान्यवरांनी दिली आणि मी इथे येऊन बोलायला लागलो आणि एवढं थांबू मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रस्ताव आपण पास करून घ्यायचा आहे, जेणेकरून आमचे सर्व मुंबईतील चाकरमानी आमच्या महिला भगिनी पण यामध्ये सहभागी आहेत. खूप बरं वाटलं. या प्रस्तावाच्या विरोधात जो जाईल त्याला गावकीतून आपण बाहेर ठेवा, हे लक्षात ठेवा. आपली जागा आपण पहिला गावातल्या लोकांना विकली पाहिजे, आपल्या एकमेकांची लोक असतील त्यांना विकली पाहिजे. आणि हे सोडून जर गावच्या आपल्या गिरोबाशी जो गद्दारी करेल आणि जो हा आपली गावची जागा कुठल्या जणाला विकेल त्याला आपल्या गावकीतून आपण बाहेर करू, हे लक्षात ठेवा. त्याला गिरोबाचं, माऊलीचं आणि बजरंगबलीचं दर्शन आणि आशीर्वाद कुठल्याही जत्रेला येता येणार नाही. हा आता आपला एखादा प्रश्न राजनीती हो 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 गावकऱ्यांची ओळख आहे.
आपली जागा पहिल्या निघाली झाली तर आपल्या आरोग्य मंडळामध्ये तुम्ही लोकांनी प्रस्ताव टाका. आमच्यासारखी लोक, मांडव काकासारखी लोक आम्ही ती घ्यायचा प्रयत्न करू. पण आपण दलालांना कुठलाही जागा विकणार नाही. नक्की. धन्यवाद संदीप दादा. तुम्हाला जमिनी विकायची असेल आपल्या जवळच्याच लोकांना मजबूर असेल तरच विका, आपल्या गावातील लोकांना. हा संदेश संदीप दादांनी दिलेला आहे. आणि आत्ताच आमचे सन्माननीय ज्येष्ठ सल्लागार आणि इतिहास तज्ज्ञ आप्पा कोराड यांनी आपल्याला सुंदर असं गोडगोड असं मार्गदर्शन केलं. आमच्या आरोग्य ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांना मानधन म्हणून आम्ही काही रक्कम देतो आहे, ती त्यांनी स्वीकारावी म्हणून सन्माननीय दळवी साहेब त्यांना विनंती करतो त्यांनी हा सन्मान देण्यात यावा. आम्ही जी भेटवस्तू लोकांना देतो, कॉलेजचे प्रिन्सिपल, शाळेचे आवर्जून उपस्थित राहिले आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात. मी आरोग्य ग्रामस्थ मंडळ महिला मंडळाच्या अध्यक्षा सर सुगंधा नाईक यांना विनंती करते त्यांना शाल श्रीफळ देऊन आमच्या ताईंचा सत्कार करायचा आहे. ॲडव्होकेट प्रतिमा ताई सेलार यांचा सत्कार आरोग्य ग्रामस्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा सर सुगंधा नाईक करतायत. जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद. आगोस ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलेलं स्नेहसंमेलन खूपच छान होतं. खूप चांगले चांगले प्रोग्राम होते, सांस्कृतिक जादूचे प्रयोग होते आणि खूप बघण्यासारखे कार्यक्रम होते. हळदी कुंकुम होतं. तसंच हा व्हिडिओ एकजुटीचा एक सुंदर नमुना होता. सर्व गावकरी एकत्र येऊन हे स्नेहसंमेलन त्याने आयोजित केलं होतं आणि खूप सक्सेसफुल पण झालं. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील. श्री स्वामी समर्थ.